मोर्चानंतर मत्स्य उद्योग मंत्र्यांना आता जाग आलेली आहे आणि म्हणून त्यांनी काल मंत्रालयात बैठक घेतली आणि बैठकीत मान्य केले की एलईडी धारक या ठिकाणी फिशिंग मोठ्या प्रमाणात करतायत आणि त्यांच्यावर कारवाई करा. खरं तर गेले 2 वर्ष आपण मत्स्य मंत्री आहात, इथले स्थानिक आमदार या मतदारसंघात नेतृत्व करतात, खासदार नेतृत्व करतात. खरं 2 वर्षामध्ये आपण या मच्छीमारांचा कधी विचार केला नाही, परंतु शिवसेनेच्या शुक्रवारी होणाऱ्या मोर्चानंतर आपल्याला जाग आली आणि आपण त्याच्यावर कारवाई करा म्हणून सांगताय. परंतु आम्ही 10 तारीखला मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त मच्छीमारांनी सहभागी व्हा. आम्ही या विरोधात आवाज उठवल्यानंतर लोकांमध्ये सुद्धा जागृती निर्माण झालेली आहे. आज जर आम्ही हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी केला पाहिजे आणि मच्छीमारांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये जर आपण याच्याविरुद्ध एलईडी लाईट विरुद्ध आवाज नाही उठवला, त्याविरुद्ध आंदोलन नाही केली, तर येणाऱ्या काळामध्ये मच्छीची बंदरं आहेत छोटी छोटी, ही बंदरं ओस पडतील. आणि आज सत्ताधाऱ्यांकडे जर आपण अंकुश ठेवला नाही तर हे सत्ताधारी या एलईडीजना पाठीशीच नेहमीच घालणार आहेत. कारण त्यांच्या मांडीला मांडी लावून, त्यांच्या बॅनरच्या फोटोवर फोटो लावून हे आज उन्मत्तपणे आज एलईडी धारक या ठिकाणी फिरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यामधल्या मालवण शहरातल्या एका नगरसेवकाची 4 एलईडी आहेत. देवगडमध्ये एक नगरसेवक सगळ्या एलईडी धारकांना कसं डिझेल पुरवठा करता येईल, कसं त्यांना बंदरावर होईल असं या ठिकाणी करतायत. आणि त्यामुळे हे सत्ताधाऱ्यांचे असलेले नगरसेवकांचे लागेबंद आणि हीच एलईडीच्या पकडण्यासाठी खरी तर मोठी अडचण ठरते. आणि त्यामुळे येणाऱ्या 10 तारीखला शुक्रवारी आपण जास्तीत जास्त मच्छीमार बांधवांनी पक्षभेद विसरून, खरं तर हा आमच्या पक्षाने आम्ही पुढाकार घेतला तरी हा सामान्य मच्छीमारांसाठी मोर्चा आहे. कोण पुढाकार घेत नव्हतं म्हणून आम्ही पुढाकार घेतला आहे. आणि मी सगळ्या मच्छीमार, श्रमिक मच्छीमार आणि त्यांच्या सर्व संघटनांचं मनापासून आभार व्यक्त करू की त्यांनी सुद्धा आमच्या मोर्चाला पक्षभेद विसरून पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळे हा मोर्चा आपण यशस्वी करून महाराष्ट्रामध्ये एलईडी धारकांच्या वर कारवाई तीव्र झाली पाहिजे यासाठी. त्याचबरोबर डिझेल जे आज 40 रुपयापेक्षा जास्त 13 दिवसात वाढलेलं आहे आणि या डिझेलमुळे आता मच्छीमारी करणं ट्रॉलरधारकांना कठीण झालेलं आहे. आणि या सगळ्यांच्या विरोधात आम्ही जो मोर्चा काढतोय त्या मोर्चाला आपण पाठिंबा द्यावा अशी आपल्या मार्फत विनंती आहे.